will संपलेला now be आहे. recorded. हो म्हणजे 50% कोर्स आपला कंप्लीट झालेला आहे. हो आता आजपासून मी आज तुम्ही सांगितलेल्या त्या ह्याची प्रिंट ते प्रेझेंटेशन दिलं होतं ना तुम्ही. हा नोट्स. हा नोट्स त्याचे कलर प्रिंट काढून आणले बघा. वा गुड. म्हणजे मग ते जरा नजरेत बसेल ना बरोबर. बरोबर. आता फक्त ते तुमचं जे तुम्ही त्यावेळी सजेस्ट केलेलं असतं ना, कॅन्डल नंबर 1, 2, 3 हे असं घडलं, हे असं घडलं, ते पण त्याच्याबरोबर प्रिंट करून ठेवलं पाहिजे. म्हणजे मग आपल्याला आजार आणि औषध दोन्ही कळेल. हा ओके ठीक आहे. चालतं ओके. तर आजपासून आज आणि उद्या कदाचित मे बी तिसऱ्या दिवशी फंडामेंटल अनालिसिस कसं करायचं असतं हे आपण बघणार आहोत. मुळात फंडामेंटल अनालिसिस हे आपल्याला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी उपयोगी पडणार आहे. पुढचे 2 ते किंवा 3 दिवस तुम्हाला फक्त ऐकायचे आणि काही डाऊट्स असतील तर विचारायचे. याच्यात तुम्हाला स्केच वगैरे असं काही काढायची गरज पडणार नाही. खूप इंटरेस्टिंग आहे. जे बीकॉमचे आहेत त्यांना खूप सोपं जाईल आणि कुलकर्णी सरांना तर काय सगळंच सोपं जाईल, कारण ऑलरेडी त्यांनी कंपनीच्या बॅलन्स शीट वगैरे फायनल केलेले असणारच आहेत. त्यामुळे त्यांना हे सगळं माहिती असणारच आहे. आता लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट मध्ये काय होतं आपण पहिल्या दिवशी बघितलंय. इन्व्हेस्टमेंट मध्ये लॉंग टर्म व्ह्यू म्हणजे कमीत कमी 3 वर्ष, जास्तीत जास्त 5 वर्ष असा व्ह्यू जर तुम्ही डोळ्यासमोर ठेवून एखाद्या चांगल्या फंडामेंटली स्ट्रॉंग असलेल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट जर केलं तर तुम्हाला वर्षाला 15 ते 20% रिटर्न मिळतात. नंबर 1. नंबर 2, तुम्ही जेवढे दिवस ते शेअर बाय करून तुमच्या डीमॅट अकाउंट मध्ये होल्ड करता तेवढे दिवस तुमचे पैसे ब्लॉक होतात. म्हणजे याचा अर्थ फंडामेंटलला थोडेसे लिमिटेशन्स आहेत. म्हणजे तुमचा प्रॉफिट तुम्ही बाकी कुठं ऐकलं असेल किंवा कुणी सांगितलं असेल की 2 महिन्यात डबल होतात, वर्षभरात डबल होतात, असं कधीतरी एखादी गोष्ट घडली तर प्रत्येक वेळेस असं घडेलच असं नाही. 99% वेळा नाही घडत. चुकून माकून एखाद्या ठिकाणी काय म्हणतात कावळा बसायला फांदी मोडायला एखाद्या कंपनीत इन्व्हेस्टमेंट केले आणि तो त्याचा पीक पॉइंट असेल आणि त्याच वेळेस तो 6 महिन्यात किंवा वर्षभरात डबल होतो. मग त्याच्या मनात काय विचार येतात, अरे इथं चांगलं आहे, एका वर्षात डबल होतात. पण सगळेच स्टॉक असे डबल होत नाहीत. मुळात कंपनीचे शेअरची प्राइस का वाढते, वाढण्याची कारण काय, किंवा कंपनीचे शेअरचे प्राइस 3000 वरून 2 रुपयावर येतो, हे असं नाही हो. म्हणजे ज्यांना नॉलेज नसतं ते काय म्हणतात, सट्टा आहे, 3000 वरून 2 रुपयावर आला, एवढं नुकसान झालं. ज्यांना नॉलेज आहे फंडामेंटलचं ते वेळीच बाहेर पडलेले असतात आणि सामान्य माणूस लॉस वाढवत शेवटी फास घ्यायची वेळ येते. थोडक्यात फंडामेंटल अनालिसिस केल्यावरती शेअरचा भाव वाढेल, कमी होईल, हे सर्व आपल्याला ज्ञान मिळतं. सोपं आहे फंडामेंटल अनालिसिस, फार काय अवघड नाहीये. जे काय आपण टर्म्स बघणार आहोत प्रत्येक ईच अँड एव्हरी पॉइंट तुम्हाला अकाउंट किंवा बीकॉम
नसलेल्या माणसाला सुद्धा किंवा स्टुडंटला सुद्धा समजेल या भाषेत मी एक्सप्लेन करणार आहे. आता लोक किंवा मी सुद्धा तुम्हाला काल सजेस्ट केलं जाता जाता किंवा इंट्राडे ट्रेडिंगला कमी कॅपिटल लागतं, पैसे ब्लॉक होत नाहीत, त्यातनं प्रॉफिट कमवून हळूहळू आपला पोर्टफोलिओ बिल्ड करायचा. म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग पॉप्युलर का होत आहे त्याचे मागे हेच कारण आहे. आजची तरुण पिढी थोडस इंट्राडेकडे वळतात, पण चुकून ते ऑप्शनकडे वळतात. ही फार मोठी चूक होती. ऍक्च्युली त्यांनी स्टॉक मार्केटमध्ये यंग जनरेशनचे लोक 20-22 वर्षाचे तरुण पोरं जे आता जस्ट नोकरीला लागलेत त्यांनी जर का हा कोर्स कंप्लीट केला आणि सध्या भरपूर पॅकेजही असतात, चांगल्या चांगल्या ठिकाणी सर्व्हिस करत असतात आणि तो मिळालेला पैसा ते ऑप्शन मध्ये ट्रेडिंग वगैरे करून विदाउट नॉलेज पैसे घालून बसतात. त्याच्याऐवजी एक रेणुका ट्रेडरचा हा कोर्स करून त्यांनी आतापासूनच शेअर्स मध्ये इंट्राडे ट्रेडिंग न करता SIP इन्व्हेस्टमेंट असं जर करत गेले तर 40व्या वर्षी रिटायर होतील एवढा पैसा त्यांच्याकडे जमा होईल. पण आत्ताच्या पिढीला कसं पाहिजे, एका रात्रीत करोडपती व्हायचं म्हणून ते ऑप्शनच्या मागे लागले. पण आपले जुने लोक ते अजूनही स्टॉक मार्केटमध्येच इन्व्हेस्टमेंट करतात, ते इंट्राडे ट्रेडिंगला नावं ठेवतात. त्यावेळेस त्यांच्या काळात एवढे असे काही फॅसिलिटी नव्हते म्हणून ते इन्व्हेस्टमेंट करत गेले. कारण आज तुम्ही बघताय इंट्राडे ट्रेडिंगसाठी चार्टिंग फॅसिलिटी, एवढं टेक्निकल अनालिसिसचे कोर्सेस. लॉकडाऊनच्या अगोदर मला सांगा शशिकांत सर, भारतामध्ये एवढं इंट्राडे ट्रेडिंग पॉप्युलर होतं का? नाही नाही नंबर नाही एक. नाही नाही नंबर सर, 2, नाही. एवढे गल्ली बोळात आता कोर्सेस झालेत, एवढे कोर्सेस अवेलेबल होते का? नाही. नव्हते. आता मात्र इतकं बेस्ट टीचिंग असलेले क्लासेस आहेत. फक्त तुम्हाला ओळखता आलं पाहिजे प्राइस ऍक्शन का काय म्हणतात त्याला, इंडिकेटर बेस. प्राइस ऍक्शन म्हणजे आयुर्वेदिक इलाज, इंडिकेटर बेस म्हणजे ॲलोपॅथी इलाज. ते तात्पुरतं असतं, पुन्हा त्रास उद्भवणार. त्यामुळे इंडिकेटर बेस्ड ट्रेडिंग कोर्स करणं हे चुकीचं आहे. प्राइस ऍक्शन म्हणजे मुळासकट तुम्हाला सगळं समजणार, बेसिक कन्सेप्ट, ऍडव्हान्स कन्सेप्ट, फंडामेंटल सगळं समजणार. ठीक आहे, तर आपण फंडामेंटल अनालिसिस चालू करूया. माझी पुढची बॅच 8 डिसेंबर पासून चालू होण्याची शक्यता आहे. तर तुम्ही प्राइस ऍक्शन नंतर दुसरं काय सांगितलं? इंडिकेटर बेस. ओके. मार्केटमध्ये 90 ते 95% जे कोर्सेस आहेत ते सर्व इंडिकेटर बेस आहेत आणि ते महिना चालत नाहीत, आठवडाभर खूप झालं. इंडिकेटर्स लॅगिंग असतात, त्यांना इमोशन्स नसतात, 5-10 मिनिटं उशिरा सिग्नल मिळतात. इमोशन्स नसल्यामुळे 40-50% सक्सेस मिळतो. वेअर ॲज प्राइस ऍक्शन मध्ये तुम्हाला जागेवर डिसिजन घेता येतो. तुम्ही बघा लाईव्ह ट्रेडिंग मध्ये मी जो चार्ट प्रेझेंट करत असतो त्या चार्ट वरती एकही इंडिकेटर नसतो, फक्त कॅन्डलस्टिकचा स्टडी करून मी डिसिजन घेत असतो. ठीक आहे सर, आज सकाळी म्हणलं ना तुम्ही फोन आला होता तेव्हा कुलकर्णी सर, हो बोला. ते नाशिकचे आपल्या बॅच मध्ये होते बघा, पहिले एक 5-6 दिवस जॉईन झाले, स्मिता फडणीस. हो, त्यांनी स्मिता ऑलरेडी फडणीस, कोर्स, हो. हा ते आले होते भेटायला. बर बर. हा त्यांना म्हणजे तुम्हाला सांगायचं कारण म्हणजे
हम्म. तुम्हाला एकदा भेटणार आहेत नाशिकला आल्यावर. हो हो भेटू द्या ना. त्यांचा हा. नंबर पाठवा मला, मी स्वतःहून कॉल करतो त्यांना. चालेल चालेल, मी पाठवतो तुम्हाला. ओके. चालेल. म्हणजे हो. ते तुम्हाला पर्सनली जरी ओळखत नसतील तरी तुमचं नाव त्यांना माहिती आहे. ते म्हणले मला एकदा त्यांची भेट घ्यायची इच्छा आहे. बर बर, ठीक ठीक. ओके 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 ठीक आहे. ओके. तर फंडामेंटल अनालिसिस आपण बघूया. मी 4 पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे. पहिला पार्ट सोपा आहे. सगळ्यात शेवटचा पार्ट जो आहे तो थोडासा अवघड आहे. एकच मिनिट. कुठं गेलं? हा, एकच मिनिट. हा, हा, हे 4 पार्ट मध्ये मी डिवाइड केलेले आहेत. तुम्ही सगळेजण कधी ना कधी बॅलन्स शीट पाहिलेलं असेल. बॅलन्स शीट 2 ते 3 पेजेसचं असतं. त्यातले आपल्या दृष्टीने म्हणजे स्टॉक मार्केटच्या दृष्टीने हे साधारण एवढे पॉइंट्स महत्वाचे, ते पॉइंट्स आपण बघणार आहोत. म्हणजे कुठल्याही स्टॉकची प्राइस का वाढते किंवा प्राइस खाली काय येते. आतापर्यंतच्या नॉलेज वरून तुम्हाला काय माहिती आहे, तर कंपनीचा प्रॉफिट वाढला तर स्टॉकची प्राइस वाढते. कंपनीचा प्रॉफिट कमी झाला तर स्टॉकची प्राइस कमी होते. हे बरोबर आहे. पण त्याच्याबरोबर अजूनही बरेच असे पॉइंट्स आहेत की ते आपल्याला बघावे लागतात. तेच पॉइंट आपण आता आज उद्या 2 दिवसात बघणार आहोत. तर पहिला पार्ट बघूया. पहिल्या पार्ट मध्ये मी 2 भाग केलेत. पहिलं म्हणजे कंपनीच्या प्रमोटर्स, ब्रँड नेम याच्याबद्दल, आणि दुसऱ्या पार्ट मध्ये बॅलन्स शीटचे कुठले पॉइंट्स बघायचे ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. बॅलन्स शीट मधले हे 7 पॉइंट महत्वाचे. सगळ्यात पहिला पॉइंट, ब्रँड नेम ऑफ कंपनी. आपण आपल्या कष्टाचा पैसा एखाद्या स्टॉक मध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायचं ठरवलं तर योग्य कंपनीमध्ये, योग्य स्टॉक मध्ये गुंतवणूक करणं हे चांगलं राहील. मग योग्य स्टॉक कसा निवडायचा, त्याचं फंडामेंटल अनालिसिस काय करायचं ते आता आपण बघूया. पहिला पॉइंट, ब्रँड नेम ऑफ कंपनी. कंपनीचा ब्रँड नेम हा फेमस असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल टाटा मोटर्स, आणि फोर्स मोटर. तुम्ही कुठल्या कंपनीत गुंतवणार, कुठल्या कंपनीत गुंतवणार, तुमचे पैसे गुंतवायचे असतील
दोन्ही ब्रँड तुम्हाला माहिती आहेत. टाटा मोटर. करेक्ट. टाटा मोटर्स म्हणजे टाटा ब्रँड आहे, ट्रस्ट. फोर्स मोटर म्हणजे फिरोदिया ग्रुप. तर थोडक्यात चांगला ब्रँड नेम असलेल्या कंपनीत गुंतवणूक केलेली कधीही चांगली. नंबर 1 पॉईंट. नंबर 2, प्रमोटर्स ऑफ सर कंपनी. सर एक गंमत सांगू का? हा. अभय फिरोदिया माझे चांगले मित्र आहेत, माझ्या अगदी फॅक्टरीला पण येऊन गेलेत. पण ओके. त्यांच्या कायनेटिकनं हिरो होंडाला हा. हाकलून दिलं आणि कायनेटिक होंडा नावाची चांगली कंपनी आणि चांगली चालणारी स्कूटर झोपली. हे होंडाला हाकलून देण्याचा त्यांचा निर्णय त्यावेळेचा चुकीचा होता. त्यानंतर होंडा स्वतःच्या ताकदीवर आली आणि आता ऍक्टिव्हा आणि हे ब्रँड अतिशय पॉप्युलर झालेत. कायनेटिक होंडाला ही संधी होती, त्यांनी ती घालवली. म्हणून त्यांच्या कायनेटिक ग्रुपला की नाही, तो कायनेटिक ग्रुप म्हणून मानला जातो. फोर्स मोटर म्हणजे ते आपल्याकडे बजाज टेम्पो एकच लिमिटेड. मिनिट सर, एकच मिनिट प्लीज, मला एक अर्जंट कॉल आलाय. हॅलो. सॉरी सर, शक्यतो फोन उचलत नाही, पण हा खूपच अर्जंट कॉल होता म्हणून उचलला. हा, कंटिन्यू सर, कंटिन्यू. काय हरकत नाही. तर त्यांची ही जी त्यांनी त्यानंतर महिंद्रा बरोबर स्पर्धा करून आणि टाटा बरोबर स्पर्धा करून यांची टेम्पो ट्रॅक्स आणली, ती खूप चांगली चालली. त्यानंतर वेगवेगळ्या युनिट आणल्या. त्यानंतर त्यांनी ट्रॅक्टरचं उत्पादन केलं. त्यानंतर त्यांनी आयशर मोटर चालू केली. पण त्या ग्रुपला फायनली कुठेच असं भव्य दिव्य यश आलं नाही. हे राहुल बजाजचे मेहुणे आहेत, शेजारी. आणि सगळ्यात मोठी गंमत म्हणजे त्या ग्रुपला कायनेटिक हे त्यांच्या ग्रुपचं नाव आहे, टेक्निकली ब्रँड नेम आहे त्यांचं. आता फोर्स मोटर झालंय, पण कायनेटिक म्हणजे त्यांचं ते प्रॉडक्ट. नगरला युनिट आहे, त्यानंतर जबलपूरला युनिट आहे. जबलपूरला म्हणजे इंदोर जवळ युनिट आहे. पीतमपूरला युनिट आहे आणि ते सगळं चांगलं आहे. पण त्यानंतर आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, कायनेटिक अख्खा ग्रुप महिंद्राने टेक ओव्हर केला. हो, तेच सांगणार होतो मी. शेवटी कायनेटिक हा अख्खा ग्रुप महिंद्राने टेक ओव्हर केला आणि त्याचं कायनेटिक हे नाव होतं ना, तर त्यावेळी मार्केटमध्ये त्याचं काही नाही ठीक असं म्हणायचे. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो फिरोदिया ग्रुप बद्दल. चोर कंपनी, सप्लायर लोकांना रडून रडून पैसे देणार, कामगारांचे पगार वाढवणारच नाही, कायम त्यांच्या कंपनीच्या गेटवरती लाल झेंडे असायचे. नंबर 1. त्यांनी फक्त होंडांना फसवलं नाही, त्यांनी मान ट्रक त्यांना फसवलं. त्यांच्याबरोबर कोलॅबोरेशन केलं. त्यांनी ज्यांच्या बरोबर कोलॅबोरेशन केलं त्यांचं डिझाईन घेतलं आणि नंतर त्यांना हाकलून दिलं. मानची युनिट तर सर अगदी फिरोदियाच्या शेजारी टाकली मानवाल्यांनी शेवटी. हो, पीतमपूरलाच. असं आहे सर ते. ठीक आहे, हरकत नाही. तर थोडक्यात आपल्याला चांगला ब्रँड नेम, प्रमोटर चांगला असला पाहिजे. प्रमोटर म्हणजे कंपनीचा फाउंडर रतन टाटा, धीरूभाई अंबानी, मुकेश अंबानी, आनंद महिंद्रा अशा चांगल्या नावाजलेल्या प्रमोटरच्या कंपनीत गुंतवणूक करणं कधीही फायदेशीर असतं. हा दुसरा पॉइंट. प्रमोटर्स ऑफ कंपनी वेल नोन असला पाहिजे. आता तिसरा, प्रोडक्ट. आपण आपला कष्टाचा पैसा ज्या कंपनीत गुंतवणार आहोत तर ती कंपनीचं काय प्रोडक्ट आहे, काय मॅन्युफॅक्चरिंग आहे, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे.
आता टाटा मोटर्स मध्ये गुंतवणूक करतायत. कित्येक लोकांना टाटा मोटर्स काय बनवते हे माहितच नाही. आता माहिती आहे. तर कंपनी कार मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आहे, ट्रक मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आहे, हे माहिती असणं गरजेचं आहे. चौथा पॉइंट, कॉम्पिटिटर, स्पर्धक. आज आपण टाटा मोटर्सचं उदाहरण घेतलं तर टाटा मोटर्स हे पॅसेंजर व्हेकल मध्ये आहे, मान्य. मग त्यांचे स्पर्धक कोण कोण आहेत आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. टाटा मोटरचे स्पर्धक कोण कोण आहेत? महिंद्रा आहे, मारुती आहे, हुंडाई आहे, हुंडाई, एवढे 4-5 कंपन्या आहेत ज्या स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड आहेत. तशा भरपूर आहेत, पण स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड 4-5 कंपन्या आहेत, म्हणजे हे स्पर्धक आहेत. मग मार्केट शेअर म्हणजे समजा आज जर तुम्ही पाहिलं मार्केट शेअर म्हणजे कंपनीचा वाटा किती आहे. समजा महिन्याला 100 गाड्या जर सेल होत असतील सगळ्या कंपन्यांचे मिळून, त्यामध्ये टाटा मोटर्सचा वाटा किती, मारुतीचा वाटा किती, हुंडाईचा वाटा किती, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मार्केट शेअर वाईज आज पॅसेंजर व्हेकल मध्ये नंबर 1 कोण आहे, त्यांचा वाटा किती, हे माहिती असणं गरजेचं आहे. आज मला सांगा शशिकांत सर, पॅसेंजर व्हेकल म्हणजे कार मॅन्युफॅक्चरिंग मध्ये नंबर 1 कोण आहेत? मारुती सुझुकी, मारुतीवाल्यांचे आहेत. त्यांचा किती टक्के वाटा आहे? सर ते 42%. पाहिलं नाही पण 42-44% आहे. मग 2 नंबरला कोण आहे? तर 2 नंबरला कायम स्पर्धा चालू असते. टाटा मोटर्स, टाटा मोटर्स. मारुती आणि हुंडाई या तिघांमध्ये स्पर्धा चालू असते. कधी 2 Yes, नंबरला टाटा मोटर्स असते, कधी 4 नंबरला, कधी 3 नंबरला. आता ऑगस्ट मध्ये टाटा मोटर्स 4 नंबरला होती, पण सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये टाटा मोटर्स 2 नंबरला आली. हे चालू असतं. पण या तिघांचा वाटा 20%च्या खाली आहे आणि एकट्या मारुतीचा 42%. मग आपण मारुतीमध्ये गुंतवणूक करणार का मार्केट शेअर त्यांचं जास्त आहे म्हणून? तर तसंही नाही. नुसतं मार्केट शेअर जास्त आहे म्हणून गुंतवणूक करणं योग्य नाही. कारण पॅसेंजर व्हेकल हे ऑटोमोबाईल सेक्टरशी रिलेटेड आहे. मग याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या पॉलिसीत सुद्धा फार डिपेंड करतं. आज मला सांगा, गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज नुसार 2030 पर्यंत मला वाटतं डिझेल गाड्या का पेट्रोल गाड्या चालू राहणार आहेत, नंतर बंद होणार आहेत. फक्त पॅसेंजर व्हेकल मध्ये सांगतोय मी. म्हणून गव्हर्नमेंट काय करतंय, ईव्ही गाड्या, हायब्रिड कार त्यांना प्रमोट करते, परत टॅक्सचा बेनिफिट मिळतोय. मग मला सांगा, आज फ्युचर बघता कुठल्या कंपनीत गुंतवणूक केली पाहिजे? ईव्ही मध्ये आज नंबर 1 कोण आहे? अजिंक्य, माहिती का तुम्हाला? सॉरी सर, आवाज मध्ये मध्ये कट होतोय. काय म्हटलं सर? ईव्ही मध्ये, इलेक्ट्रिक व्हेकल मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आज नंबर 1 कोण आहे? सर डिटेल तर माहित नाही, पण शक्यतो रस्त्यावर टाटा आणि महिंद्राच्याच गाड्या जास्त दिसतात. ह्याचा आता तुम्हाला इथून पुढं सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, CNBC आवाज आणि जी बिझनेस हे 2 चॅनल हिंदी आहेत आणि CNBC नुसतं CNBC हे इंग्लिश चॅनल आहे. तर ह्याची पण माहिती घेत जावा. हे चॅनल बघून तुम्हाला सर्व डिटेल माहिती 3-4 महिन्यात तुम्हाला ओव्हरऑल मार्केटमध्ये काय चाललंय हे समजेल. रोज अर्धा पाऊण तास 1 तास तुम्ही हे चॅनल बघत जा. तर आज ईव्ही मध्ये नंबर 1 टाटा आहे आणि मारुती जरी नंबर 1 असेल, पण 3 वर्षापूर्वी मारुतीचा मार्केट शेअर 66% होता, आज तो 42% वर आलाय. म्हणजे त्यांचं कमी कमी होत चाललंय आणि टाटा मोटर्स, महिंद्रा, हुंडाई यांचं वाढत चाललंय. आणि आज ईव्ही मध्ये नंबर 1 टाटा मोटर्स आहेत.
टाटा मोटर्सच्या पोर्टफोलिओमध्ये ईव्हीच्या गाड्या जवळजवळ 6 का 7 मॉडेल आहेत. वेअरएज मारुती आत्ता मागच्या महिन्यात म्हणजे 2-3 महिन्यापूर्वी त्यांनी एक पहिली गाडी लॉन्च केली. महिंद्राच्याकडे सुद्धा अजूनही ईव्हीच्या गाड्या 2-3च आहेत. फ्युचर वगैरे बघता पहिलं प्राधान्य टाटा मोटर्सला मी देईन. म्हणजे प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. मला फक्त तुम्हाला सांगायचं काय 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 पॉइंट बघायचे असतात, अनालिसिस कसं करायचं असतं हे सांगण्याचं. तर हे तुम्हाला पहिले पॉइंट सगळे समजले का? येस पहिले 5 पॉइंट सगळे समजले का? ब्रँड नेम हो ऑफ सर. कंपनी. सर याच्यात आणखी एक विषय असावा असं मला वाटतं. इट इज हा. अप टू यू. 6 नंबरला तुम्ही डेप्ट जसं दिलाय किंवा नेट प्रॉफिट दिलंय, हा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन आणि ग्रॉस प्रॉफिट दिलंय. हा तर याच्यामध्ये 2 प्रकार असतात ना, एक प्रॉफिट बिफोर टॅक्स आणि प्रॉफिट आफ्टर टॅक्स. हा तर या कंपनीने टॅक्स किती भरलाय? जी टॅक्स भरण्यासाठी अनुदार आहे, फार उदार नाही. ती डिव्हिडंड देण्यासाठी सुद्धा अनुदार असते. त्यामुळे टॅक्स तिनं चांगला भरलेला असेल तर ते जास्तीत जास्त बॅलन्स शीट स्ट्रॉंग ठेवण्याचा प्रयत्न करणारे आहेत. इम्प्रेसिव्ह विषय आहे हा. हा आणि त्यांनी प्रॉपर कंप्लायन्सेस वेळेवर केलेले असतील तरच त्याचा उपयोग आहे ना. करेक्ट करेक्ट. जसा जीएसटी सारखा विषय आहे किंवा एक्साईज सारखा विषय असेल, कुणी एक्साईज मध्ये असेल किंवा पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे नॉर्म्स त्यांनी वेळेवर पूर्ण केले नसतील तर ते कधीही अडचणीत येऊ शकतात. बरोबर. जसं आता तुम्ही बारामती जवळ किंवा दौंड जवळ कुठल्या तरी एका रोहित पवारच्या कंपनीवरती अचानक धाड पडली पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे नॉर्म सांभाळले नाही म्हणून. त्यातला राजकारणाचा भाग जरी बाजूला ठेवला तरी कंप्लायन्सेस हा सुद्धा एक विषय माहिती म्हणून असावा आपल्या. ही कंप्लायन्स करणारी, लॉ ऑफ लँड सांभाळणारी कंपनी आहे. बरोबर. करेक्ट. चालेल, मी बघतो, ऍड करायचा प्रयत्न करतो. आवाज येतोय? ओके ओके. सर ते जी बिझनेस आणि अजून काय म्हटलं तुम्ही सर? जी बिझनेस आणि सीएनबीसी आवाज हे हिंदी चॅनल आहेत. हा आवाज. आणि नुसतं सीएनबीसी इंग्लिश चॅनल आहे. ओके सर. तर एक अडचण आहे, म्हणजे अजून एक सजेशन होतं. आपण आम्हाला असं पण एखादं मासिक सजेस्ट करा की जे रेग्युलरली आम्ही मासिक म्हणून घ्यावं, सबस्क्राईब करावं. लाईक दलाल स्ट्रीट किंवा अजून काय असेल माहित नाही, मला माहिती होतं म्हणून ते सांगितलं. किंवा फ्लॅश न्यूज नावाचं साप्ताहिक होतं. तर तसं जेन्युइन काय आहे, याच्यात सुद्धा पत्रकारितेमध्ये पेड पत्रकारिता आहे. त्यामुळे कंपन्या मॅनेज करून लेख लिहितात हे पण माहिती आहे. पण तरी तसं जेन्युइनली खरंच पत्रकारिता जेन्युइन करणारे एखादं मासिक असेल तर ते सजेस्ट करा. कारण टीव्हीच्या या कार्यक्रमाचं टायमिंग आणि आपले उद्योग हे जुळलं नाही तर मग काहीच फायदा होत नाही. बरोबर. तुमचे दोन्ही मुद्दे सांगतो मी. पहिला पॉइंट म्हणजे टीव्ही चॅनल हे 24 आवर्स चालू असतात. त्यामुळे तुम्ही काही कार्यक्रम रिपीट होत असतात. 24 तास प्रत्येक वेळेस वेगवेगळे कार्यक्रम असतील असं नाही. म्हणजे काही कार्यक्रम रिपीट होत असतात. ओके, नंबर 1. नंबर 2, तुम्ही मासिक म्हणताना आजकाल सर मासिक कुणी बघत नाही. त्याच्याऐवजी मी ऑलरेडी आपल्या नोट्स मध्ये सजेस्ट केलेलं आहे. आता परत सांगतो, मनी कंट्रोल ऍप आहे. तिथं तुम्हाला म्हणजे भागवत गीता म्हणलं तरी चालेल स्टॉक मार्केट मधलं. ह्याची सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथं मिळेल. नंबर 1. नंबर 2, सगळ्या न्यूज, अपडेटेड न्यूज तुम्हाला तिथं लगेच मिळतील. त्यांचे दोन्ही आहेत, पेड व्हर्जन पण आहे आणि फ्री व्हर्जन पण आहे. आता पेड व्हर्जन मध्ये काय काय फॅसिलिटी हे मला माहित नाही. कारण मला एवढं, हे बघा सर, आपण किती स्टॉक मध्ये गुंतवणूक करणार आहोत? 1 किंवा 2. बरोबर. जास्तीत जास्त आपला पोर्टफोलिओ किती असणार आहे?
8 ते 10 कंपन्यांच्या, बरोबर. बरोबर. मग त्याच्यासाठी एवढं पेड व्हर्जन घ्यायचं हे माझ्या विचारात बसत नाही, म्हणून मी घेत नाही. पण काहींना काय असतं, ओव्हरऑल मार्केट मला माहिती पाहिजे, म्हणून ते सगळे पेड व्हर्जन घेतात, त्यांना सगळे फॅसिलिटी मिळतात. आणि आज जगात काय चाललंय, भारतात काय चाललंय, ह्या सेक्टरमध्ये काय चाललंय, त्यांच्याकडे इत्तंभूत माहिती असते. बर. मी फार तेवढं माहिती सबस्क्रिप्शनची फी फार आहे का? नाही हो सर, 100-150 रुपयाचे, फार पण नाहीये. बर, पण बर. काय होतं सांगू का सर, खरं हा. सांगतो, हम्म, इंट्राडे ट्रेडिंग करणारा माणूस आहे ना, हम्म. फंडामेंटली एवढं जास्त डेप्थ मध्ये स्टडी करत नाही. म्हणजे तुम्हाला एक सिक्रेट अच्छा. सांगतो, जे हा. फक्त इन्व्हेस्टमेंट करतात त्यांना फंडामेंटल अनालिसिस आलं पाहिजे. बरोबर. फंडामेंटल अनालिसिस करणारा माणूस इंट्राडे ट्रेडिंग करू शकत नाही. अच्छा. आणि फंडामेंटल अनालिसिस येतंय आणि टेक्निकल अनालिसिस पण येत असेल तर सोन्याहून पिवळं. म्हणजे नुसत्या फंडामेंटल अनालिसिसच्या बेसवरती जो इन्व्हेस्ट करतो त्याला वर्षाला 15 ते 20% रिटर्न मिळतात. पण दोन्ही नॉलेज असतील तर इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या माणसाला 15 ते 20%च्या ऐवजी 25 ते 30% रिटर्न मिळतात. ते कसे मिळतात, त्याच्या मागे काय लॉजिक आहे, हे सपोर्ट रेजिस्टन्सच्या वेळेस मी सांगेन. बर, बर. म्हणजे थोडक्यात दोन्ही नॉलेज असेल तर फंडामेंटल अनालिसिसला पण फायदा होतो. आणि आजकाल काय माहिती का सर, एवढं फास्ट आहे ना, तुम्ही हे जे काय आपण पॉइंट आता बघणार आहोत, कन्सेप्ट बघणार आहोत, सगळे पॉइंट्स, तुम्हाला त्याचा अर्थ माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला कॅल्क्युलेशन करत बसायची गरज नाही. सर्व तुम्हाला बरोबर. मनी कंट्रोलवर रेडीमेड मिळेल. बर, बर, बर. आता बर. पीई रेशो म्हणजे काय हे तुम्हाला आता माहिती आहे का सर? हा, म्हणजे मला थोडस असं माहिती की प्रॉफिट डिवायडेड बाय अर्निंग. हा, एवढंच माहिती. पण त्याच्या मागे काय सिक्रेट दडलंय हे आपण इथे बघणार आहोत. जनरली पीई रेशोचा फॉर्म्युला तुम्ही सांगितला, पण नक्की काय होत असतं पीई रेशो मध्ये इथे तुम्हाला डिटेल मध्ये कळेल. आणि फार कमी लोक एवढे डिटेल मध्ये सांगतात. आपले पुण्यातले रचना रानडे माहितीत का? हो, सीए आहेत बघा, हो, त्यांचे एक व्हिडिओ बघा, फंडामेंटल वर भरपूर असतात. त्यांनी पीई रेशोचं उत्कृष्टरित्या एक्सप्लेन केलेलं आहे. मग बाकीच्या याच्यात नुसतं फॉर्म्युला सांगतात. बाकीच्या क्लासमध्ये पीई रेशो, आता तुम्ही जे सांगितलं, प्राइस टू अर्निंग रेशो, करंट प्राइस डिवाइड बाय ईपीएस, एवढंच सांगतात. आपण ते नक्की काय, त्याच्या मागे काय दडलंय हे सर्व आपण बघणार आहोत. तर मला थोडक्यात काय सांगायचंय, टेक्निकल अनालिसिस प्लस फंडामेंटल अनालिसिस दोन्ही येत असेल तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट मध्ये 15 ते 20% नाही सर, 25 ते 30% वर्षाला रिटर्न मिळतील. बरोबर. हा, आणि टेक्निकल अनालिसिस करणारा माणूस शक्यतो पैसे गुंतवत बसत नाही पोर्टफोलिओ मध्ये, झालेल्या प्रॉफिट मधलाच गुंतवणार तो. वेगळे पैसे काढून इन्व्हेस्टमेंट करणं शक्यतो करत नाही. कारण त्याला इथं पैसा पाहिजे असतो इंट्राडेला. जेवढं जास्त भांडवल तेवढं जास्त प्रॉफिट. कारण इंट्राडे ट्रेडिंग मध्ये काय असतं, तुम्ही 0.25 to 0.5% प्रॉफिट वरती ट्रेड घेत असता. मग तुम्ही 1 लाखावरती 0.5 म्हणजे 500 रुपये झाले. तेच तुमच्याकडे 10 लाख असतील तर 5,000 होतील ना. म्हणून शक्यतो इंट्राडे ट्रेडर इन्व्हेस्टमेंटच्या भानगडीत पडत नाही. पडत नाही म्हणजे काय, वेगळे पैसे ठेवत नाही. तो इंट्राडेलाच वापरणार, झालेल्या प्रॉफिट मधनच तो इन्व्हेस्ट करणार. 90% इंट्राडे ट्रेडर अशाच पद्धतीने त्यांचा पोर्टफोलिओ बिल्ड करतात. आता जसं जसं आपण पुढे जाऊ, आताही तुमचं 50%च मन वळलेलं आहे इंट्राडे ट्रेडिंग बाबतीत. जसं जसं आपण पुढे जाऊ आणि ज्या दिवशी सिक्रेट ट्रेडिंग प्लॅन होईल तेव्हा पण तुम्ही तुमचं मत परिवर्तन सगळ्यांचं झालेलं असेल. पहिलं सगळेजण प्राधान्य इंट्राडे ट्रेडिंगला देतील, मग सेकंड प्रायोरिटी इन्व्हेस्टमेंटला देतील. कारण काय होतं, इन्व्हेस्टमेंट मध्ये आपले पैसे ब्लॉक होतात. हा एक मेजर पॉइंट आहे. त्यामुळे इंट्राडे ट्रेडर शक्यतो इन्व्हेस्टमेंट पासून लांब राहतो. वेगळे पैसे नाही, प्रॉफिट मधनं तो गुंतवत राहतो. ठीक आहे.
तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. मनी कंट्रोल हो, हो. ऍप बेस्ट ऍप आहे. हो. पेड व्हर्जन घेतलं तरी चालेल. तुमच्याकडे वेळ असेल तुम्ही वाचा, म्हणजे बघा, वाचा म्हणण्यापेक्षा बघा. आणि ते तिन्ही लँग्वेज मध्ये आहे. मराठीत पण बहुतेक, हिंदी आणि इंग्लिश मध्ये तर आहेच, बहुतेक मराठीत पण त्यांनी चालू केलेले आहे. ओके. ओके ओके सर. नाही, मी का सांगितलं सर माहितीये का, हा. बाय गॉड ग्रेस माझी नातवंड लहान असल्यामुळं मी हा. गेली 15 वर्ष घरातला टीव्ही काढून टाकलेला आहे. अच्छा. हम्म. मनी कंट्रोल ऍप तुम्ही मोबाईलवरही बघू शकता. आजकाल हो, ती एक हो. फॅसिलिटी आहे. आता हो, आमच्या हो. घरी टीव्ही असून सुद्धा महिनाभर टीव्ही लावला जात नाही, कारण प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. मोबाईल ही काळाची गरज झालेली आहे. कॉलेजला लागतं. हो हो हो. बर. ठीक आहे. तर आपण आता पुढच्या पॉइंटकडे वळूया. बॅलन्स शीट मधले हे 7 पॉइंट आपल्याला स्टॉक मार्केटच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. पहिले 2 पॉइंट सगळ्यांना माहिती आहेत, सेल्स आणि प्रॉफिट. सेल्सलाच टॉप लाईन म्हणतात, प्रॉफिटलाच बॉटम लाईन म्हणतात. ज्या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू इच्छितो त्या कंपनीबद्दल मागच्या 3-4 वर्षाचं रेकॉर्ड बघायचं. त्यांचे सेल्सच्या फिगर वाढत चालल्यात का, प्रॉफिट वाढत चाललाय का, हे बघणं गरजेचं आहे. आणि टॉप लाईन आणि बॉटम लाईन हे थोडेसे ॲडव्हान्स शब्द आहेत, वेगळं काही नाहीये. बॅलन्स शीट मध्ये सर्वात टॉपला सेल्सच्या फिगर असतात आणि बॉटमला नेट प्रॉफिटच्या फिगर असतात. हे टॉपला असतं म्हणून टॉप लाईन आणि हे बॉटमला असतं म्हणून बॉटम लाईन. प्रॉफिटला बॉटम लाईन म्हणतात. ठीक आहे. तर प्रॉफिट आणि सेल्स हा वाढता असला पाहिजे. आता तिसरा पॉइंट आहे ऑपरेटिंग कॉस्ट. आता सगळे या कुलकर्णी, शशिकांत सर, तुम्ही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे आहेत का? सर. हा. हो हो हो. मग तुम्हाला सगळेच जण इंजिनियर आहेत. आज 3 जण जे जॉईन आहेत सगळे इंजिनियर आहेत. ऑपरेटिंग कॉस्ट म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर ऑपरेटिंग कॉस्ट म्हणजे एखादं प्रोडक्ट, फॉर एक्झाम्पल टाटा मोटर्स नेक्सॉन गाडीचं प्रोडक्शन करते. मग ती नेक्सॉन गाडी तयार करण्यासाठी काय काय खर्च येतात, डायरेक्ट इनडायरेक्ट सगळे खर्च त्यामध्ये लोड केले जातात आणि टोटल खर्च काढला जातो आणि मग त्याची सेल्सची फिगर ठरवली जाते. मग ब्रेक इव्हन पॉइंट असतो, कारण ऑटोमोबाईल सेक्टर हे व्हॉल्यूम वरती, म्हणजे काय म्हणतात, व्हॉल्यूम गेन वर त्यांचं प्रॉफिट ठरत असतो. थोडक्यात ऑपरेटिंग कॉस्ट मध्ये काय काय येतं, रॉ मटेरियल म्हणल्यावरती कारचे बोनेट, इंजिन, सीट्स, स्टेरिंग, काय अजून सगळे पार्ट म्हणजे रॉ मटेरियल कॉस्ट. एम्प्लॉई कॉस्ट, एम्प्लॉईची सॅलरी, नंतर मेंटेनन्स कॉस्ट, मशिनरी कॉस्ट, मार्केटिंग कॉस्ट, ऍडव्हर्टाइजमेंट कॉस्ट, या सर्वांचा टोटल हे एक ऍव्हरेज फिगर काढली जाते आणि एका गाडीवरती लोड केला जातो. आपल्याला जास्त डेप्थ मध्ये जायचं गरज नाहीये, फक्त त्या प्रत्येक कन्सेप्ट किंवा प्रत्येक पॉइंटचा अर्थ माहिती असणं गरजेचं आहे. तर एक गाडी, नेक्सॉनची गाडी तयार करायला 14 लाख खर्च येत असेल तर ऑपरेटिंग कॉस्ट 14 लाख. आणि पुढचा पॉइंट आहे ऑपरेटिंग मार्जिन किंवा ग्रॉस प्रॉफिट. 16 लाखाला ते विकत असतील म्हणजे 2 लाख त्यांना प्रॉफिट होतो, पण तो प्रॉफिट असतो ग्रॉस.
म्हणजे ग्रॉस प्रॉफिट झाला 2 लाख. आणि मगाशी कुलकर्णी सरांनी सांगितलं तसं हा 2 लाख ग्रॉस प्रॉफिट झाला. मग गव्हर्नमेंटचे टॅक्सेस, त्यांच्या प्रॉफिटवरचा टॅक्स, जीएसटी प्लस ते काय ते कंप्लायन्स असतात त्याचे चार्जेस, हे सर्व चार्जेस समजा 60,000 येत असेल तर $2 लाख मायनस 60,000 इज इक्वल टू 1.4 लाख. हा झाला कंपनीचा नेट प्रॉफिट. बरोबर का कुलकर्णी सर? हो सर, ऑपरेटिंग कॉस्ट प्लस ओव्हरहेड म्हणायला पाहिजे बरं का. अच्छा, ओके, लगेच करतो चेंज. ओव्हरहेड्स मध्ये तुमचे सगळे एम्प्लॉईचे सॅलरी, मार्केटिंग कॉस्ट, हे सर्व आहेत. मार्केटिंग कॉस्ट डायरेक्ट मध्ये मोडतं. हो बरोबर. सर्व्हिसेसची कॉस्ट ओव्हरहेड्स मध्ये येते. हा, ओके. तर नेट प्रॉफिट इथपर्यंत सगळ्यांना समजलं का? येस सर. अजिंक्य? हो सर. ओके. कुलकर्णी सर, मी तुम्हाला काहीच विचारणार नाही प्रश्न, तुम्हीच मला सजेशन देत जावा. हो सर, असं नाही, तेवढं सुचलं तेवढं सांगितलं. सॉरी सॉरी सॉरी. नाही नाही नाही, हे बघा सर, बॅच नंबर 28 ला मी त्याचा रिव्ह्यू पाठवतो तुम्हाला. हा त्यांचं नाव बघा, मुंडे काहीतरी आहेत, सीए होते. आणि सुकिता भावे बर रत्नागिरीतनं, ते बँकर होते. बर फंडामेंटल बर. अनालिसिस त्यांच्याकडनंच लेक्चर घेतलं मी बाकीच्यांना. त्याचा रिव्ह्यू मी अवश्य पाठवतो. ती बॅच इतकी येस येस. मस्त झाली ना सर. हे टॉप लाईन बॉटम लाईन मला अर्थ माहित नव्हते, मला त्या सुकिता भावे बर, मॅडमने सांगितलं. क्या बात आहे. 2000, हे बघा सर, समोरच्या व्यक्तीकडनं पण आपल्याला शिकण्यासारखं भरपूर मिळतं. ते शिकलं, जो असं हो शिकत खरं. जातो तो पुढे जातो. हो बरोबर, मान्यच आहे. ओके, आम्ही पण तुमच्याकडून शिकतो, असं शिकायलाच पाहिजे, सगळ्यांनी शिकायला पाहिजे. करेक्ट. शिक्षण आता कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट इन प्रोसेस. करेक्ट करेक्ट. 6वा आणि 7वा पॉइंट खूप महत्वाचा आहे, डेप्थ. म्हणजे कंपनीवरती असलेलं कर्ज. कंपनी कर्ज का काढते? कॅश फ्लो मेंटेन करण्यासाठी, गाड्या घेण्यासाठी, एखादी मशिनरी घेण्यासाठी. तर कंपनीवरती जास्त कर्ज असू नये. फॉर एक्झाम्पल, रिलायन्स ग्रुप, अनिल अंबानी कंपनी कर्जामध्येच डुबली, तर आपल्याला जास्त कर्ज असलेल्या कंपनीत गुंतवणूक करू नये. समजला का 6वा पॉइंट? ओके. आता 7वा पॉइंट, हो सर, शेअर हो प्लेज. हो हा सर. हा, शेअर प्लेजिंग. आता प्रमोटर्स काय करतात? त्यांचा हिस्सा असतो 50%, 40%, जे काय असेल. प्लेजिंग म्हणजे गहाण ठेवणे. ते काय करतात प्रमोटर्स? त्यांचे शेअर्स बँकेमध्ये प्लेज करून लोन उचलतात आणि ते त्यांच्या पर्सनल कामासाठी वापरतात. म्हणून ज्या कंपनीतल्या प्रमोटरचे शेअर्स प्लेज केलेले आहेत, थोडे नॉमिनल असेल तर ठीक आहे हो, पण 40% त्याचं शेअर होल्डिंग आहे आणि 30%, 40% शेअर प्लेज केलेत, तर ती कंपनी धोकादायक आहे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, येस बँकचा प्रमोटरला काही फरक पडला नाही. येस बँक दुसऱ्या प्रमोटरकडे गेली, पण जे बँकेचे बाकीचे शेअर होल्डर्स आहेत किंवा अकाउंट होल्डर आहेत ते सगळे डुबले. कारण त्या राणाचे सगळे शेअर प्लेज केलेले होते बँकेशी, स्टेट बँकेत आणि कुठली ती ICICI बँकमध्ये. त्याला काही फरक पडला नाही, तो बरोबर नामानिराळा झाला.
म्हणून प्रमोटरचे शेअर्स प्लेज असता कामा नये. तर तुम्हाला थोडक्यात काय बघायचंय? कंपनीचं ब्रँड नेम चांगला असला पाहिजे, प्रमोटर्स वेल नोन असला पाहिजे, प्रोडक्ट बद्दल माहिती असलं पाहिजे, कॉम्पिटिटर कोण आहे माहिती असलं पाहिजे, मार्केटमध्ये त्यांचा शेअर किती हे माहिती असलं पाहिजे, प्लस फ्युचरमध्ये काय होणार आहे हे माहिती असलं पाहिजे. बॅलन्स शीट मधले सेल्सच्या फिगर, प्रॉफिटच्या फिगर कायम वाढत्या असल्या पाहिजेत. ऑपरेटिंग कॉस्ट, ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट ह्याच्याबद्दल माहिती असलं पाहिजे. नेट आपलं डेप्ट आणि शेअर प्लेजिंग असता कामा नये. या सगळ्या पॉइंट मधनं जर टिक मार्क मिळाला तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायचं. कुणी सांगितलं म्हणून किंवा डोळे झाकून कुठल्याही कंपनीमध्ये रँडमली इन्व्हेस्टमेंट करू नये, कारण आपल्या कष्टाचा पैसा असतो. आणि ही सर्व माहिती तुम्हाला कुठल्याही मनी कंट्रोल ॲपवर तर मिळेलच, त्याचबरोबर NSEindia.com ही आपली गव्हर्नमेंटची साईट आहे, या साईटवरती पण मिळेल सर्व माहिती. तर पहिला भाग संपलेला आहे. तर पहिल्या भागाबद्दल काही शंका, डाऊट्स असतील तर विचारा. पहिल्या भागाबद्दल काही शंका, डाऊट? शशिकांत सर. नाही, फक्त मला सब प्लेज मध्ये परत सांगा बरं. प्लेज म्हणजे गहाण ठेवणे, मॉर्गेज. अच्छा. प्रमोटर त्याचे शेअर्स गहाण ठेवतो. तसं येस बँकेचं झालं म्हणता तुम्ही तसं. हा, येस बँक, अनिल अंबानीच्या कंपन्या. अच्छा. तर मध्यंतरी अडाणीच्या कंपनीबद्दल हिंडेनबर्गनं जो रिपोर्ट दिला होता ना, हा, तो याच बेसिसवर होता. पण तो फेक रिपोर्ट होता सर. हो, तो फेक रिपोर्ट होता. डीप स्टेट किंवा जॉर्ज सोरोस बद्दल माहिती का सर? हो, माहिती आहे ना. त्याचं कारस्थान आहे सगळे. हो. मी म्हणत नाही की अदानी एकदम क्लीन आहे. जे मोठे लोक असतात ते एकदम क्लीन असतात असं नव्हे, पण शक्यतो आपण हा एक पॉइंट खूप महत्वाचा सरांनी सांगितला. पॉलिटिकलशी कनेक्ट असलेल्या कंपन्यांमध्ये शक्यतो गुंतवणूक करू नका. आता तुम्हाला उदाहरण देतो. अदानी पॉवर आणि टाटा पॉवर या दोन कंपन्या आहेत. टाटा पॉवर आणि अदानी पॉवर या दोन कंपन्या आहेत. तर तुम्ही कुठल्या कंपनीत गुंतवणूक केलं पाहिजे? टाटा ग्रुप मध्ये, अदानी पॉवर मध्ये नाही. कारण अदानी पॉवर पॉलिटिक्सशी काय म्हणतात, पॉलिटिकल लोकांशी कनेक्टेड आहे. त्यांचं कधी काय होईल सांगता येत नाही. बघा, आपण आपल्या कष्टाचा पैसा गुंतवतोय. तुम्हाला एक सुंदर उदाहरण देतो. मला वाटतं 2007 का 2008 मध्ये युपी मध्ये मायावती गव्हर्नमेंट होतं, बरोबर? येस. तर त्यावेळेस जेपी ग्रुप, जयप्रकाश ग्रुप, जेपी असोसिएट्स सरांना माहिती असेल, बरोबर का सर? माहिती आहे तुम्हाला जेपी ग्रुप? कुलकर्णी सर. हो सर, माहिती आहे. जयप्रकाश सिमेंट. हा, करेक्ट. आज काय अवस्था आहे जेपी ग्रुपची? सगळे झोपले. मायावती गेली, कंपन्या धडाधड खाली पडल्या. सर, तुमच्या पुण्यातलं मायावती कनेक्शन तुम्हाला सांगू का? कोण झोपलं, कसं झोपलं? आपले हे डीएस कुलकर्णी. येस. मायावतीचं तिकीट घेऊन उभा राहिला आणि सगळा राडा झाला त्याच्याबद्दल. 600 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट होतं याचं उत्तर प्रदेश गव्हर्नमेंटचं, आणि त्याच्यासाठी मायावतीनं माझ्या पक्षाच्या तिकीटावर उभा राहा तर तुला हे कॉन्ट्रॅक्ट देते म्हणली. काय झालं बघा, असं आहे. त्यामुळे आपण अशा कंपन्यापासून लांब राहायचं. अजिंक्य, शशिकांत सर, ही आपल्याला जर इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, अजिंक्य सर तुमच्याकडे तर सुवर्ण संधी आहे. तुमच्याकडे तुमच्या बाजूनी वय आहे, तर तुम्हाला ही सगळी माहिती असणं गरजेचं आहे. हो सर.
सर ते डेप्थ आणि शेअर्स प्लेजिंगचं आहे ना, जरा हा. एक सोप्या उदाहरणात काहीतरी असं सांगू शकता का? कारण आता जेवढी तुम्हा तिघांना मी नॉलेज बघतोय ना, म्हणजे बऱ्यापैकी ते म्हणजे या दोघांना बाकीच्यांना कळालं असेल, पण मला म्हणजे एवढं समजलं नाही, ते बाहेरचं एवढं नॉलेज नाही मला. कंपनीवरती कर्ज असतं का नाही? कर्ज हो. कर्ज कर्ज काढतात का नाही? हा गाड्या घेण्यासाठी, कॅश फ्लो हा मेंटेन करण्यासाठी. कमी पैसे पडले की कर्ज काढ. मग जास्त कर्ज असलेल्या कंपनीत गुंतवणूक करायचं नाही. ओके. नंबर एक. आता शेअर प्लेजिंग. आता बघा, ज्या कंपन्या स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड आहेत, हा कुठल्या कंपन्या लिस्टेड असतात? ज्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या आहेत, IPO आणतात आणि स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट करतात, बरोबर? हो पहिल्यांदा ते प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असताना त्यांना डायरेक्टर म्हटलं जातं, म्हणजे कंपनीचे जे फाउंडर्स आहेत त्यांना डिरेक्टर्स म्हणलं जातं, बरोबर? बरोबर बरोबर. पण ज्या क्षणी ती प्रायव्हेट लिमिटेडची लिमिटेड होते, म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड होते, हो त्या डिरेक्टर लोकांना प्रमोटर्स म्हणतात. ओके. मग त्या प्रमोटरचा हिस्सा असतो का नाही? हो बरोबर. सगळे शेअर्स काय ते स्टॉक मार्केटमध्ये पब्लिकला विकत नाही. काही बरोबर हिस्सा, काही पर्सेंटेज त्यांच्याकडे ठेवतात. बरोबर आहे. मग तो त्यांच्याकडे असलेला पर्सेंटेज जो काय स्टॉक हिस्सा असेल, तो ते हा गहाण ठेवून पर्सनल लोन घेतात आणि पैसे मजा करतात. ओके. मग ज्या कंपनीच्या प्रमोटरचे शेअर्स प्लेज आहेत, अशा कंपनीत गुंतवणूक करू नये. हा सर, मग आता उद्या ती कंपनी डुबली तर काय होईल? प्रमोटर अलगद बाजूला होईल, कारण ऑलरेडी त्यांनी लोन घेऊन हे केलेलं आहे. बरोबर. तो हात सर वरती करेल. सर एक सर सर एक उदाहरण देऊ का? हा, द्या ना सर. याबरोबर आणखी एक गोष्ट जर कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन म्हणून मिळाली तर ती बघावी. तुम्ही अनिल अंबानीचं नाव सांगितलं. अनिल अंबानी खासदार व्हायचा प्रयत्न केला होता त्यानं, बरोबर. म्हणजे बिझनेस वरती फोकस नव्हता. दॅट इज वन. पण तेच आपली ABCL म्हणजे अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी खड्ड्यात गेली, त्या क्षणी यानं राजीनामा दिला खासदारकीचा अमिताभ बच्चन. तर विजय मल्ल्या आणि त्याची लाईफस्टाईल, त्याच्या त्या गाड्या, त्याचं ते एअरलाईन मध्ये विशिष्ट प्रकारच्याच मुली एअर होस्टेस म्हणून घेणं, त्याचं, आणि या सगळ्या कारणानं त्याला आज भारतातनं पळून जावं लागलेलं आहे. बरोबर. त्यामुळं प्रमोटर्स बिहेवियर किंवा प्रमोटर्स इमेज हा सुद्धा एक विचार करण्याचा मुद्दा आहे. तुम्ही आता म्हणाला की ते गाड्या उडवतात वगैरे म्हणाल तुम्ही, प्रमोटर्स, हा, तर ते त्यातला प्रकार आहे तो. प्रमोटर, दुसराच पॉइंट सांगितला, प्रमोटर्स वेल नोन असला पाहिजे. आज मी परत एकदा जाहीर सांगतो, मुकेश अंबानीची कंपनी रिलायन्स आणि टाटा ग्रुपची कंपनी टाटा मोटर्स किंवा TCS, मला जर सिलेक्ट करायला सांगितलं तर मी टाटा ग्रुप करेल. कारण मुकेश अंबानीचं बरेच गोष्टी माहिती आहेत, ती कंपनी वर कशी येते, तो काय करतो. हो, तो खेळाडूच आहे मोठा. हा, ह्या सर्व गोष्टी तुम्ही जसं जसं अजिंक्य CNBC आवाज किंवा जी बिझनेस बघायला लागाल ना, हळूहळू माहिती होतील. 3-4 महिन्यानंतर तुमच्याकडं, तुमच्या डोक्यात बऱ्यापैकी डेटा सेट होईल. मग तुम्ही असं आमच्या बरोबर बोलू शकाल. आता काय, आता तुम्ही काहीच बघितलेलं नाही किंवा या क्षेत्राकडे तुम्ही म्हणजे इंटरेस्ट आता निर्माण झाला तुम्हाला, बरोबर आहे? बरोबर आहे सर. आता इंटरेस्ट निर्माण झाल्यावर तुम्ही बघायला लागल्यानंतर 3 किंवा 6 महिन्यात तुमच्याकडे डेटा तयार होईल. तुम्ही उगाच कुठले काय म्हणतात ते रील्स म्हणा किंवा पिक्चर म्हणा बघणार नाही. मला ज्या वेळेस वेळ मिळतो त्या वेळेस मी या गोष्टी बघत बसतो. सर तेच होते, काय होते, एकतर वय कमी असल्यामुळे, आता तुमचा अनुभव आहे तिघांचा, तुम्ही त्या अनुभवावर तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहित आहेत, त्या आता हळूहळू ते असं जाणवायला लागले. सर मी 2003 पासून मार्केटमध्ये आहे. हो 2003 चा पण डेटा विचारा, मला माहिती आहे सगळं. 2003 मध्ये माझं वय किती असणार?
आज माझं 55 वय आहे. बघा 55 वजा 22 करा, म्हणजे मी यंगच असणार ना त्यावेळेस. होय, बरोबर आहे. तुमच्या वयाचंच असणार ना मी त्यावेळेस. बरोबर आहे. तरी मला लेट इंटरेस्ट निर्माण झाला. आमचे मोठे बंधू मुंबईला असतात, ते 1994 पासून आहेत मार्केटमध्ये. ते चालता बोलता कॉम्प्युटर म्हणतात ना, तसं आहे. कुठल्याही कंपनी बद्दल विचारा, कुंडलीच मांडतील ते. मी आजही त्यांचा सल्ला घेतो. पहिला मी स्टडी करतो, बाबा या कंपनीत इन्व्हेस्टमेंट करण्यासारखं आहे का. मग ते सगळे खाचा खोचा त्यांना माहिती असतात, कारण ते 94 पासून आहेत, मी 2003 पासून आहे. मला 2003 पासून. सर त्यांचा नंबर पाठवा. पाठवतो पाठवतो. एक मिनिट, एकच मिनिट. त्याचं आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा नाव. एकच मिनिट. हो होय सर, एक क्युरियोसिटी म्हणून एक विचारतो. आता सर जसे म्हटले, श्रीपाद सर म्हटले की विजय मल्ल्याचा विषय झाला, तसं त्या म्हणजे ही गोष्ट मला माहिती होती, पण असं मार्केटमध्ये किंगफिशरवर काही फरक पडला असं वाटत नाही ना की. किंगफिशर एअरलाइन्स वर फरक पडला ना. किंगफिशर दारूवर पडला नाही, कारण ते दारू पिणाऱ्यांमुळे टिकली आहे. सर तेच म्हटलं, म्हणजे लिक्विअर याच्यामुळे त्यांना एवढा लॉस आलाच नसेल, कारण शक्यतो लोक दारूच्या याच्याकडे जास्त असल्यामुळे एअरलाईनवर फक्त म्हणजे ते डॉक्युमेंटेशनली हे होत असेल ना, ते दिसला असेल, पण ते एवढा पण फरक नसेल. नाही सर, त्याच्यात लफडा असं आहे की ही जी दारू आहे ना, त्याच्यावर एक्साईज भयंकर आहे, आणि तो एक्साईजच्या कंप्लायन्स मध्ये अडकलाय. दारूची विक्री तुम्हाला दिसते, पण त्यानं टॅक्सेस वेळेवर भरले नाहीत. तो भारत सरकारला का पाहिजे? त्यानं भारताचे टॅक्सेस बुडवलेत. ओके. आणि अय्याशी तर अशी केली आहे की तो हेलिकॉप्टर जेव्हा फिरत नव्हता, सोन्याचं प्लेटिंग केलेल्या गाड्याच बसायचा, आणि विशिष्ट फिगर असल्याशिवाय एअर होस्टेस घ्यायचा नाही, विशिष्ट प्रकारचा चेहरा असल्याशिवाय. मला असं वाटलं आता एअरलाईन इकडे फक्त डॉक्युमेंटेशनली असं बुडीत दिसते, आणि इकडे ते भरपाई दारू मधून करते असं मला जाणवलं. आणि त्यांच्यात काहीतरी एक IPL मध्ये संघ पण आहे ना, मग त्यांना एवढं ते स्पॉन्सरशिप एवढं होऊन पण स्पॉन्सरशिप एवढं कसे काय होऊ शकते? हे बघा, IPL मध्ये जेवढे काही स्पॉन्सर आहेत ना, ते कुणीही लॉस मध्ये नाहीये. ज्या कंपन्या IPL मध्ये तळाशी असतात ते पण प्रॉफिट मेकिंग आहेत. अच्छा. इंडियन किंगफिशर एअरलाइन्सचा जो विषय झाला ना, तो किंगफिशर एअरलाइन्सचा विषय नाही आहे. किंगफिशर एअरलाईन पण तोट्यात नव्हती. यानं युनायटेड ब्रिवरीज या कंपनीमध्ये जे कंप्लायन्सेस एक्साईजचे करायला पाहिजेत ते केलेले नाहीयेत, आणि त्याच्या ऑडिटमध्ये खूप मोठे गफले आढळले, म्हणून तो पळून गेलाय. आणि ते गफले सोडवायचे असतील ना, मध्यंतरी एक असाच मोठा उद्योजक जेलमध्ये गेला. जेलमध्ये गेल्यानंतर काय आहे, सोडवता येत नाही. DS कुलकर्णी सोडवता आलं का? आत गेल्यावर काहीच करता येत नाही. बाहेर माणूस काहीतरी उलटे पण. सहारावाला पण आत गेला. गोयल आत गेल्यावर काहीच करता येत नाही. विजय मल्ल्यानं तिकडची नागरिकत्व घेऊन ठेवलं होतं, म्हणून तो तिकडे जाऊन राहिलाय, आणि तो निस्तारतोय. तर इथले सगळे उत्तर देतोय, इन्क्वायरीजला सपोर्ट करतो, CEO पाठवतो, आणि नोकरांना काहीच करता येत नाही ना. नोकरीला येणारा माणूस मोठे मोठे वकील देतोय, लढतोय तो सरकार बरोबर. म्हणून युनायटेड ब्रिवरीज बंद नाहीये, किंगफिशर एअरलाइन्स बंद आहे, कारण कंप्लायन्स मुळे बंद आहे. ओके. बरेच खाचा खोचा असतात. पॉलिटिक मध्ये एकदा गेला की विजय मल्ल्या पण खासदार होता. हो, विजय मल्ल्या पण खासदार होता. हो हो. जे पॉलिटिक्स मध्ये गेले ते सगळे डुबले बघा. फार गमती जमती आहेत बघा. मुकेश अंबानी नाही जाणार पॉलिटिक्स मध्ये. तो पॉलिटिक्स लोकांना पैसे देईल. टाटा ग्रुप कधीच पॉलिटिक्स मध्ये जाणार नाही. टाटा ग्रुप आणि इन्फोसिस या म्हणजे क्रिस्टल क्लिअर कंपनी आहेत. या कंपन्यांमध्ये तुम्हाला घोटाळे होणारच नाही. तरी पण ती सुधा मूर्ती झाली ना खासदार. ते डोहाळे लागतात. अहो,
सर तिला बळजबरीने केलेलं आहे हे लक्षात घ्या सर. आणि ती अजूनही ग्राउंड टू अर्थ आहे. आहे. हा चालेल. आज सरांमुळे बऱ्याच गोष्टी एक्स्ट्रा गोष्टी समजल्या आपल्याला. बरोबर का शशिकांत सर? सर फार बरोबर आहे, चांगलं आहे बरं का. हा? सरांमुळे आपल्याला खूप माहिती मिळते. खूप धन्यवाद देतो मी त्या सरांना. पण आम्ही भाग्यवान आहोत की आमच्या बॅचला ते आहेत. पहिल्या दिवशी नाही, सांगितलं तसं- होतं तुम्हाला. नाही साहेब. आणि ते कसं आहे साहेब, नाही हे तर सत्य आहे साहेब. कुलकर्णी लोक सगळे हुशार असतात, हे सिद्ध होऊन गेलं परत. हा असं नका चढवू हरभऱ्याच्या झाडावर आम्हाला. अभ्यासू असतात ते. अभ्यासू असतात म्हणा, पण ते हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका. नाही. जे रिअल फॅक्ट आहे. मला कुलकर्णी सर हो होते सर. सर, मला चुकीचा तिघही- आरोप करतायत का नाही? सर मला माझे गुरु कुलकर्णी सर मॅथमॅटिक्स मध्ये एक्सपर्ट होते खूप. तिघही कुलकर्णी होते. मॅथमॅटिक्स, सायन्स, येस सायन्स आणि इकॉनॉमिक्स. पीई रेशोच्या ठीक आहे, वेळेस तुम्हाला कुलकर्णी. नाही आपण जेव्हा पीई रेशो शिकणार आहोत ना, तेव्हा हा. मॅथमॅटिक्सचं लागणार आहे बरं का आपल्याला. करू आपण. नाही सगळे इंजिनियरच आहेत त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही. सर आता तुमच्यासारखे गुरु आहे कुलकर्णी सर, भीष्माचार्याला आम्ही घाबरतच नाही. आता मला आता हुरूप आला तरी असतात. खूप मस्त वाटलं असतं. वा. ते म्हणजे एवढं डीप नॉलेज सरांना आहे. बापरे. त्यांनी सगळी कुंडलीच काढली आहे प्रत्येकाची. हा बरोबर आहे. करेक्ट. सर या मनी कंट्रोल ऍपला सर डाउनलोड करता येईल ना मला? हा डाउनलोड करा. फ्री व्हर्जनच घ्या सुरुवातीला, वापरा, बघा आणि मग तुम्हाला योग्य वाटलं तर पेड व्हर्जन करा कंटिन्यू. अच्छा. डायरेक्ट पेड व्हर्जन घेऊ नका. कशाला उगाच काय 189 नाही. 200 रुपये. आपल्या फ्री मध्येच करतो ना. फ्री तो म्हणतो का, तसं विचारतो का तो फ्री का पेड असं विचारतो का तो? ते मला एवढं नाही माहिती. माझ्याकडे फ्री वाला आहे बघा. मी जवळजवळ 2003 पासून वापरतो. अच्छा. हा मला जेवढी माहिती पाहिजे ना तेवढी मिळाली की बस. कुठं उगाच ते अहो एवढं ज्ञानाचा भंडार आहे, एवढं आपल्याला वाचायला तरी वेळ आहे का? नाही पण सर कमीत कमी काय बघायचं ते तर सांगून ठेवा. हे तर आता पाहूच हेच तर- आपण. नाही हा. आता आज उद्या आपण हेच बघणार आहोत, परवा तेच अच्छा. बघायचं. बर. हा ओके. आजचं सेशन बेस्ट झालं. तर आज आपण इथंच थांबूया. गुड नाईट आणि बाय. ओके सर, थँक्यू सो मच. कुलकर्णी सरांना सांगा नमस्कार. ओके गुड नाईट सर. गुड नाईट. ओके, गुड नाईट ऑल.